मेरा नाम मयूर राजन मिसाळ है। मैं अहमदनगर सिटी से आया हूँ। मेरा अहमदनगर सिटी में मयूर ज्वेलर्स नाम का सोने और चांदी का शॉप है। और मैं जान सकती हूँ कि आपको कोई और थोड़ी आपकी जानकारी देनी है आपके बिज़नेस के बारे में? यस मैम, क्या होता है सोना चांदी का जो गहना होता है तो उसमें अलग अलग टाइप रहते हैं। अभी हम जब एक पर्टिकुलर शॉप में जाते हैं, सोना और चांदी का जब ऑर्नामेंट लेते हैं, तो क्या होता है कि वो जो चीज़ रहती है ऑर्नामेंट, वो आपको दिखाते हैं और वो आपके ऊपर लादते हैं कि इसको लेके जाओ, ये आपको अच्छा दिखेगा। तो ऐसा नहीं होता है, ऑर्नामेंट आपको सूट भी होना चाहिए। मतलब नहीं कि है तो बेचने का तो उसको कुछ मज़ा नहीं है। अपना जो फेसिंग होता है, बॉडी जो लैंग्वेज होता है, उसको वो जो ऑर्नामेंट रहता है वो सूट होना चाहिए, तभी वो अच्छा दिखता है। तो इसके लिए हमारा कस्टमर एक फॉलोइंग बहुत ज़्यादा हो गया है। मतलब 10,000 प्लस हमारे कस्टमर है अहमदनगर सिटी में, जो आते हैं और बोलते हैं कि हमको रेडी गहना मत दो, लेकिन आप सजेस्ट करो और गहना बना के दो जो हमको सूट होगा। ऐसा कोई मोटिव पर्सन या कोई मोटो 2024 का? है ना मैम। अभी मेरे जो पिताजी है तो पिताजी हमेशा बोलने के कि अगर बिज़नेस करना है तो एजुकेशन का जो बेस होता है वो सही होना चाहिए। नहीं तो सिर्फ नहीं का 10वीं 12वीं हो गया और बिज़नेस में लग गए तो उसको कुछ मज़ा नहीं रहता। मतलब सिर्फ कमाने के हिसाब से बिज़नेस करता है आदमी। अगर बिज़नेस बढ़ाना है, प्रॉपर सर्विस आपको अगर देना है तो एजुकेशन इज़ इम्पोर्टेंट मैम। Award is one of the best jewelry outlet in Ahmednagar, and the award goes to the director of Mayur Jewelers, Mr. Mayur Rajan Misal. मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान। अवघ्या 10 वर्षांच्या कालावधीत मयूर ज्वेलर्सनी सुवर्ण व्यवसायात घेतलेली उत्तुंग भरारी आणि कमावलेलं दैदिप्यमान नेत्रदीपक यश हे सगळं खरंच खूपच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे। मयूर ज्वेलर्सची ही लखलखीत कामगिरी गेल्या काही वर्षातली असली तरी या परिवाराची सुवर्ण व्यवसायातली कारकीर्द फार मोठी आहे। कैलासवासी जयंतराव पंढरीनाथ मिसाळ या द्रष्ट्या पुरुषानं 1938 साली गंज बाजार इथे महादेव मंदिरालगत एका छोट्याशा दुकानाच्या रूपानं सुवर्ण व्यवसायाचं बीज रोवलं। अगदी छोट्याशा दुकानातून सुरू केलेला कारागिरीचा व्यवसाय ते आजचं 500 स्क्वेअर फीटचं भव्य सुंदर देखणं सुवर्ण दालन हा प्रवास जवळपास 4 पिढ्यांचा। प्रत्येक पिढीने काळानुरूप बदल स्वीकारून व्यवसाय जपला, वाढवला। वडील कैलासवासी सुधाकरराव मिसाळ यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या श्री राजन मिसाळ यांनी सुवर्ण व्यवसायाला कलाटणी देणारं फार महत्त्वाचं पाऊल उचललं, ते म्हणजे मयूर ज्वेलर्सची स्थापना। अवघ्या 80 स्क्वेअर फीट जागेत भाडे तत्वावर मयूर ज्वेलर्सच्या माध्यमातून त्यांनी सराफ व्यवसायात दमदार पदार्पण केलं। सोन्या चांदीचे दागिने विकण्यासोबतच आपल्या ग्राहकांना सोने खरेदीसाठी गुंतवणुकीचे योग्य पर्याय देत ग्राहक हित जोपासलं। त्यामुळे अल्पावधीतच जिल्ह्याभरातून मयूर ज्वेलर्सचा ग्राहक वर्ग वाढत गेला। स्वतः उच्च शिक्षित असलेल्या राजनजींनी आपला मुलगा मयूरला देखील उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केलं। श्री मयूर यांनी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि अर्थशास्त्र विषयातली एमफिल पर्यंतचं शिक्षण पूर्ण करून आता PhD ची तयारी सुरू आहे। घरातील वडिलोपार्जित व्यवसाय, कारागिरी हे सगळं सांभाळत त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केलं। श्री राजन मिसाळ यांचा प्रामाणिकपणा, ग्राहक हिताची तळमळ, चिकाटी आणि दूरदृष्टी याला साथ लाभली मुलगा श्री मयूर मिसाळ यांच्या उच्च शिक्षणातून आलेल्या आधुनिक विचारांची। शिवाय या दोघांचं बळ वाढवणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी सौ वैशाली आणि सौ पूजा यांची भक्कम साथ विसरून चालणार नाही। आणि याचीच परिणिती म्हणून आणखी एक मानाचा तुरा मयूर ज्वेलर्सच्या शिरपेचात खोवला जाणार आहे, तो म्हणजे या वर्षीचा दैनिक पुढारीच्या वतीने दिला जाणारा अहिल्यानगर आयकॉन पुरस्कार। 80 स्क्वेअर फीटची भाडे तत्वावरची जागा ते थेट 500 स्क्वेअर फीटचं स्वमालकीचं देखणं सुवर्ण दालन, या संपूर्ण प्रवासात आमच्या सोबत ठाम उभे असलेले मिसाळ परिवारातील सर्व कुटुंबीय, सर्व मित्रमंडळ यांच्यासह
मयूर ज्वेलर्सवर विश्वास ठेवणारे सोन्या इतकेच मौल्यवान आमचे ग्राहक अर्थात आज या सोहळ्याला उपस्थित असलेले तुम्ही सर्वजण आपणच आहात या प्रगतीचे साथीदार आणि साक्षीदार सुद्धा. आपल्या अतूट विश्वासाच्या आणि आशीर्वादांच्या बळावरच या पुढील कारकिर्दीत अनेक सुवर्ण शिखरं गाठायची आहेत. स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना.